तर नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि विकृत बाई असल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केलेला आहे। यासह साहित्य संमेलनामध्ये गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांचा राऊतांनी चांगलाच समाचार घेतला। गोऱ्हे पक्षातर्फे 4 वेळा आमदार झाल्या आणि जाताना मात्र घाण करून गेल्या अशा शब्दात राऊतांनी गोऱ्हेंचा समाचार घेतला। तर साहित्य संमेलनामध्ये झालेल्या चिखलफेकीला पवार सुद्धा तितकेच जबाबदार असल्याचं सुद्धा संजय राऊतांनी पवारांवर निशाणा साधत म्हटलंय। त्यामुळे आता पवारांकडून सुद्धा काय प्रतिक्रिया येते असं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संजय राऊतांनी विविध मुद्द्यांवर या ठिकाणी भाष्य केलेलं आहे। यासोबतच तारा भवाळकर यांनी सुद्धा या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे असं सुद्धा संजय राऊतांनी यावेळी म्हटलंय। तर नीलम गोऱ्हे या विकृत आणि निर्लज्ज असल्याचं सुद्धा राऊत म्हणालेले आहेत। साहित्य संमेलनामध्ये गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांचा राऊतांनी चांगलाच समाचार घेतलाय आणि या सगळ्यावर आता एकनाथ शिंदे सविस्तर बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमके काय पुरावे देतात, मर्सिडीज संदर्भात काय बोलतात ते पाहणं अतिशय औत्सुक्याचं असणार आहे। एकूणच शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना यामध्ये आता वादाची ही ठिणगी पेटलेली आहे। यामध्ये आता पुढे काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम हा शब्द कापायचा नाही। निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे। नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे। ते तुम्ही ते फुलाबिला दाखवता ना, एक लक्षात घ्या, साहित्य संमेलन, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणूस, विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे। पण राजकीय चिखलफेक, महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं।